नमस्कार मित्रांनो, पेन्शन बाबत सरकारचा नवीन नियम कोणाला मिळणार नाही पेन्शन या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा सांगतो, शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असला तरी या नियमावलीत एक अशी अट आहे की जी अनेकांना झोप उडवू शकते. पेन्शनचा लाभ कोणाला मिळणार यापेक्षा कोणाला मिळणार नाही हा मुद्दा आता सरकारी वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. वित्त विभागाने जारी केलेल्या 58 पानाच्या GR मध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. नव्या नियमानुसार पेन्शनसाठी पात्र ठरण्यासाठी सेवेचा एक ठराविक कालावधी पूर्ण असणं अनिवार्य आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सलग सेवा 10 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. म्हणजेच जर एखाद्या कर्मचारी 10 वर्ष पूर्ण होण्याआधीच निवृत्त झाला किंवा त्याने राजीनामा दिला तर त्याला सरकारकडून दिली जाणारी किमान 7,500 रुपयांची पेन्शनची हमीही लागू होणार नाही. हा नियम सर्वात महत्वाचा आहे. निवृत्तीच्या वेळी नॅशनल सिस्टम मधून मिळणारी 60% रक्कम जर कर्मचाऱ्याने सरकारकडे जमा केली नाही तर त्याला सुधारित पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला जर हक्काची पेन्शन हवी असेल तर निवृत्ती वेळी मिळणारी मोठी रोख रक्कम सरकारला परत करावी लागेल. जर तुम्ही ती रक्कम स्वतःकडे ठेवली तर तुम्हाला सरकारकडून मिळणारी मासिक पेन्शनची हमी विसरून द्यावी लागेल. अनेक कर्मचाऱ्यांनी घरगुती कारणांसाठी किंवा आजारपणासाठी आपल्या NPS खात्यातून यापूर्वी आगाऊ रक्कम काढली आहे. आता नव्या नियमानुसार ही काढलेली रक्कम 10% व्याजासह सरकारला परत करावी लागेल. जर कर्मचारी ही रक्कम भरण्यास असमर्थ ठरला तर त्याच्या पेन्शनच्या रकमेत मोठी कपात केली जाईल किंवा तांत्रिक अडचणीमुळे पेन्शन सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. तुम्हाला पेन्शन हवी आहे की नाही हे सांगण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2026 ही डेडलाईन दिलेली आहे. जर या मुदतीत तुम्ही लेखी स्वरूपात आपला पर्याय सादर केला नाही तर तुम्ही या फायद्यापासून वंचित राहू शकता. सरकारी कामात मुदत संपली की संधी गेली हा नियम असल्याने ही तारीख हुकवणारे कर्मचारी पेन्शनला हुकण्याची दाट शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांवर गंभीर शिस्तभंग किंवा भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि ज्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवरही क्रांती तलवार असेल. तसेच खाजगी संस्था किंवा विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सरकारी निर्णयाचा कोणताही फायदा मिळणार नाही. सरकारने पेन्शनची दारे उघडली असली तरी अटींची पूर्तता केली नाही तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. 10 वर्षाची किमान सेवा, वेळेत परतावा जमा करणे आणि व्याजाचा हिशोब पूर्ण करणे या 3 गोष्टी जो कर्मचारी पाळणार नाही त्याला निवृत्तीनंतर रिकाम्या हाताने घरी जावे लागू शकते अशी मोठी अट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.